मंत्रीपद जाऊन 4.5 महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाहीये। त्यामुळे मुंडेंवरील दंडाची रक्कम 42 लाख इतकी झालेली आहे। एकीकडे धनंजय मुंडे बंगला सोडण्यात तयार नसल्यानं मंत्री छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान आजारपणामुळे मुंबईत राहणं आवश्यक आहे, तसंच मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे असं कारण देत बंगला सोडण्यास धनंजय मुंडेंनी मुदतवाढ मागितलेली आहे। दरम्यान याबाबत बोलताना आपली बंगल्याबाबत कुठलीही तक्रार नसल्याचं मंत्री छगन भुजबळ म्हणालेले आहेत। तसंच जेव्हा घर रिकामं होईल तेव्हा तिथे राहायला जाऊ असंही भुजबळांनी म्हटलंय। जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्याची ऑफिसेस कुठे असावे, मंत्र्याची निवासस्थानं कुठे असावी या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात। आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब 15-20 दिवसांनी की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर्रर करण्यात आलेलं आहे। अर्थातच तुम्ही तिथे त्याचा अर्थ असेल तुम्ही तिथे राहायला जावं। राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करू, आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील। काही धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। उद्धव ठाकरे कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक 2 बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते। पण शासकीय बंगला न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा, विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते। त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे। त्यांच्याकडनं दंड वसूल करून 4 दिवसाच्या आत त्यांनी ही जागा खाली करून त्यांचं निवासस्थान इथून हलवलं पाहिजे।